अरे सचिन, कस काय येणं केलं अचानक? आलो. तुला एक चांगली बातमी सांगायची होती. कोणती? अरे माझ्या डोक्यावर जे कर्ज होतं ना, ते जवळपास मी सगळंच फेडलंय बघ आता. अरे वा. पण एवढ्या लवकर कसं शक्य झालं? अरे तेवढी मेहनत घेतली मी, आणि हिनी पण खूप मदत केली. धंद्यातल्या नवीन नवीन टेक्निक शिकत गेलो. माझा सगळा व्यवसाय परत नावारूपाला आणलाय मी. भारी काम झालं बरं का. आता फक्त एक काम करू आपण. तुझी जमीन जी घाण ठेवली होती का, ती लवकरात लवकर सोडून आणू. पण सगळं कर्ज मिटलंय ना? अरे एकदम व्यवस्थित, काहीच अडचण नाही बघ आता. मग काय हरकत नाही. हो भाऊजी, ह्यांनी पण खूप मेहनत घेतली आणि तुमचे पण खूप उपकार आहेत आमच्यावर, माहितीये का? अहो वहिनी, उपकार कसले? माझा मित्र आहे तो लहानपणापासून. मग मित्रासाठी एवढं करू शकत नाही का मी? नाही सुहास, अरे वेळच एवढी वाईट होती ना, अक्षरशः आमच्या जवळच्या नातेवाईकांनी पण पाठ फिरवली. त्यांना वाटलं हा परत उभारी घेऊ शकणार नाही, याला मदत केली तर पैसे बुडतील. पण तू मागचा पुढचा विचार न करता वडिलोपार्जित जमीन घाण टाकली. तुझे हे उपकार माझ्यावर कायम राहतील बघ. हे बघ, काही टेन्शन न घेऊ. ओके झालंय ना सगळं आता? पण एक गोष्ट हा, परत तुला आयुष्यात काही संकट आलं, काही अडचण आली, तर या मित्राला हाक मारायची. मी तुझ्यासाठी कधी उभा राहील. नक्की हक्काने मागल मी, काही लागलं तर. हा. चला मी चहा करते आपल्यासाठी सगळ्यांसाठी. हो. वा वा. बर चल, मी पण येतो भाऊ. हो चल. मग बाकी? बाकी काय नाही, फर्स्ट क्लास चहा पिऊ आता.